असं होतं ह्या ठिकाणी उपमहापौर पदी ज्यावर विराजमान झालो तर आनंद नक्कीच आहे. परंतु त्याच्यासोबत आपण ह्या पदाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रदूषण हा सर्वात मोठा विषय निर्माण झालेला आहे आणि नवी मुंबई शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये कन्स्ट्रक्शन हा मोठ्या प्रमाणात चालू आहे. शेवटी या ठिकाणी प्रगती आणि प्रगती असेल, विकास असेल, या विकासाच्या सोबतच देखील प्रदूषण देखील या ठिकाणी वाढत आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रदूषण निर्मिती होते त्या ठिकाणी त्यांना संबंधित क्षेत्राला किंवा संबंधित प्रकल्पांना आम्ही त्या ठिकाणी नोटिसा दिलेल्या आहेत. नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर दशरथ भगत आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, नवराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, उपमहापौरपदी तुम्ही विराजमान झालेले आहात. नेमकी काय भावना आहे तुमची? असं होतं ह्या ठिकाणी उपमहापौर पदी ज्यावर विराजमान झालो तर आनंद नक्कीच आहे. परंतु त्याच्यासोबत आपण ह्या पदाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि हीच मुख्य भावना आहे की नवी मुंबई शहर आहे, शहराच्या विकासासाठी कार्य आणि नवी मुंबईची जनता त्याच्या सुखसुविधा आहेत आणि त्याच्या विविध लाभाच्या योजना आहेत. असा व्यापक जनहित कल्याणाच्या या ठिकाणी व्यापकपणाने कार्य केलं पाहिजे, हा या ठिकाणी ह्या आमच्या भावना आहेत. विकासाच्या नेतृत्वाकडे तुमचं कसं पाठबळ असणार आहे? विकासाकडे जनरली महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्याचप्रमाणे विविध योजना असतील, विविध सुखसुविधा असतील, त्या ज्या चालू आहेत त्या तर अधिक मजबूतीने केल्याच पाहिजे. परंतु त्याच्यासोबत नाविन्य काय असेल, जी लोकांची जी आज आधुनिक मागणी काय आहे, आधुनिक इच्छा काय आहे, त्या इच्छेप्रमाणे किंवा त्या आधुनिक मागणीप्रमाणे त्या सुखसुविधा दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या भूभागावर आणि क्षेत्रावर सिडको देखील आहे, MIDC आहे, रेल्वे आहे, कांदळवन आहे, अशा विविध संस्था देखील ह्या अखत्यारीत काम करतात या भूभागावर, महापालिकेच्या बाउंड्रीच्या भूभागावर. या विविध संस्थांच्या माध्यमातून जेवढ्या काही त्यांना देखील ह्या विकासामध्ये सहभाग करून घेतला पाहिजे. त्यांच्याकडे जी असलेली जबाबदारी आहे, विशेष करून सिडकोकडे जबाबदारी आहे, रेल्वेकडे जबाबदारी आहे, MIDCकडे जबाबदारी आहे, MMRDCकडे आहे, MSRDCकडे आहे, PWDकडे आहे, अशा विविध संस्थांकडे जे काही जबाबदारी आहेत त्या जबाबदारी त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. शेवटी या सर्व संस्था लोकांच्याच जनकल्याण हितासाठीच आहेत. महानगरपालिका ही सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून ही मुख्य संस्था आहेत. कारण नागरिक नवी मुंबई महानगरपालिकेकडे विशेष करून आशेने पाहतात की त्याने आम्हाला निवडून दिलेलं आहे. कारण नागरिकांना ज्या बाकी संस्थाच्या बाबतीत ज्या काही रेल्वेच्या माध्यमातून काही प्रश्न असतील तर ते महापालिका, शेवटी जर MSCB असेल तरी महानगरपालिका, सिडकोचे काय विषय असेल तरी महानगरपालिका. मग एकंदरीत महानगरपालिका ही एक सर्वात मुख्य संस्था म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे. आणि म्हणून या पदाच्या माध्यमातून जे काही नाईक साहेबांनी आम्हाला जी जबाबदारी दिली त्यांच्या नेतृत्वात अधिक भक्कम आणि मजबूतीने या ठिकाणी व्यापक जनहित कल्याणाच्या लाभासाठी या ठिकाणी आम्ही विकासाची कामं करू. नवी मुंबईला खास करून ग्रीन सिटी असं संबोधलं जातं. तर येत्या काळामध्ये तुमची विकासाची ब्ल्यूप्रिंट एकंदरीत काय असेल? वास्तविक पाहता प्रदूषण हा सर्वात मोठा विषय निर्माण झालेला आहे आणि नवी मुंबई शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये कन्स्ट्रक्शन हा मोठ्या प्रमाणात चालू आहे. शेवटी या ठिकाणी प्रगती आणि प्रगती असेल, विकास असेल, या विकासाच्या सोबतच देखील प्रदूषण देखील या ठिकाणी वाढत आहे. परंतु प्रदूषण होऊ नये, प्रदूषण प्रतिबंध व्हावं किंवा तो नियंत्रित ठेवावं, जेणेकरून चांगला श्वास घेता आला पाहिजे, कारण चांगला ऑक्सिजन घेता आला पाहिजे, पर्यावरण स्वच्छ असावा, असेही या ठिकाणी ग्रीन सिटी म्हणून आम्ही ज्या काही कन्स्ट्रक्शन चालू आहेत किंवा जी काही कामं चालू आहेत
किंवा जिथून प्रदूषण जास्त निर्मिती होते ते नियंत्रण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत का? त्यासाठीची उपाययोजना आम्ही त्या ठिकाणी तर ज्या ठिकाणी प्रदूषण निर्मिती होते त्या ठिकाणी त्यांना संबंधित क्षेत्राला किंवा संबंधित प्रकल्पांना आम्ही त्या ठिकाणी नोटिसा दिलेल्या आहेत, जेणेकरून आणि गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे त्यांनी तो त्या प्रकल्पातून निघणारा जो काही प्रदूषण आहे तो त्यांनी नियंत्रित करावा आणि जो नष्ट करणार तो नष्ट करावा असे त्या ठिकाणी त्यांना ऑलरेडी त्यांना सूचित केलेलं आहे आणि आदेश दिलेले आहेत.